नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, चिकन म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतंच। तुम्हीही चिकन प्रेमी असाल तर जरा सांभाळून, कारण चिकनबाबत केंद्र सरकारनं एक मोठा इशारा दिलाय। चिकनच्या किमती घसरल्या तरी गेले काही दिवसांपासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील लोक चिकन खायला घाबरत आहेत। महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांमध्ये देखील कोंबड्यांमध्ये एक गूढ विषाणू पसरत आहे। एका अज्ञात विषाणूमुळे कोंबड्या मोठ्या प्रमाणामध्ये मरत आहेत। या विषाणूच्या परिणामामुळे हजारो कोंबड्यांचा मृत्यू हा एक गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे। तर मग तेलंगणामध्ये कामारेड्डी जिल्ह्यातील बसववाडा या मलमधील बोरमाला कॅम्प गावामध्ये रविवारी मोठ्या संख्येने कोंबड्या अचानक मृत्युमुखी पडल्या। तिरलामपूर आणि बिरकूर महामंडळातील चिंचोली या पोल्ट्री फार्ममध्ये 6000हून अधिक बॉयलर कोंबड्या अचानक मृत्युमुखी पडल्या। या घटनांचा पोल्ट्री क्षेत्रावरती मोठा गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। अंडी उत्पादनामध्ये देखील घट आणि कोंबडीच्या वाढत्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार सतर्क झाले। या आजाराचा पुढील प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। केंद्र सरकारच्या सूचनांनंतर तेलंगणा पशुसंवर्धन विभाग हा कारवाई करतोय। राज्य पशुसंवर्धन विभागाचे विशेष मुख्य सचिव उबासाची घोष यांची सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना यांनी जारी केलेल्या आहेत। विशेषतः कुक्कुटपालन करणाऱ्या जैव सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आलाय। त्यांनी विषाणूची लागण झालेल्या कोंबड्यांना योग्य ती खबरदारी घेऊन पुरण्याचे आणि त्यांच्या वाहतुकीसाठी सर्व सुरक्षित पद्धतीचं पालन करण्याचे आदेश दिलेत। अधिकारी कुक्कुटपालन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जैव सुरक्षा उपाययोजना तातडीनं कडक करण्याचा सल्ला देत आहेत। कोंबड्यांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणं आढळल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्वरित कळवावं अशी विनंती ते करतायत। तसंच विषाणूंचा पुढील प्रसार रोखण्यासाठी शेतामध्ये खाद्य साठवणुकीच्या जागा स्वच्छ ठेवण्याची शिफारस देखील केली जाते। या संदर्भामध्ये अधिकारी जनतेला आणि कुक्कुटपालन शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा आणि पोल्ट्री उत्पादनं खाताना सावधगिरी बाळगण्याचा आदेश देत आहेत। सरकारनं मृत कोंबड्या किंवा अंडी विकू नयेत अशी कोंबडी खाणाऱ्यांबाबतची काळजी घेण्याच्या सूचना जारी केलेल्या आहेत। तर अशा पद्धतीनं मित्रांनो, चिकन जर तुम्ही खात असाल तर कोंबडी जिवंत मारून दिली जाते की मेलेलीच कोंबडी तुम्हाला दिली जाते यावरती मात्र तुम्ही लक्ष ठेवायला हवं। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।